नमस्कार मंडळी, मी राजेंद्र चव्हाण. मंडळी, डोळ्यांच्या अभावी 75% ज्ञानाला माणूस मुकतो हे खरं आहे, परंतु अंधत्वावर मात करून उच्च शिखर गाठता येतंय हे देखील आमच्या कित्येक बांधवांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर हेलन केलर असतील, कृष्णगोपाल तिवारी हे भारतातले पहिले IAS ऑफिसर आहेत. आणि म्हणून मला स्वअनुभवातून असं वाटतं की डोळे नसताना देखील माणूस यशस्वी होतो, अतिशय आनंदाने जगू शकतो आणि आयुष्यात खूप काही करू शकतो आणि सर्वसामान्य माणसासारखंच सुंदर आणि सहज आयुष्य जगू शकतो, यावर माझा विश्वास आहे. त्याबद्दलच मी काही लिहिलंय, ते तुम्हाला सांगावंसं वाटतंय. कवितेचं शीर्षक आहे विपरीत काही घडलं नाही. विपरीत काही घडलं नाही, डोळ्या वाचून तसं काही आढळलं नाही. विपरीत काही घडलं नाही, डोळ्या वाचून तसं काही आढळलं नाही. जगतोच की मीही मनस्वी आणि जीवनामध्ये होतो यशस्वी. जगतोच की मीही मनस्वी आणि जीवनामध्ये होतोय यशस्वी. नका संबोधू मज भाबडा भोळा, शाबूत माझा तिसरा डोळा. नका संबोधू मज भाबडा भोळा, शाबूत माझा तिसरा डोळा. मनचक्षु पाही स्वप्न नवे, जीवनात आणखी काय हवे. मनचक्षु पाही स्वप्न नवे, जीवनात आणखी काय हवे. जिज्ञासा जर मनात जागी, मी न मानतो मज अभागी. जिज्ञासा जर मनात जागी, मी न मानतो मज अभागी. मी न मानतो मज अभागी. धन्यवाद. नमस्कार.